महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भातली घोषणा केली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला एक मंत्र दिलाय। पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकतेवरती अधिक भर द्या। राज्याच्या प्रगतीसाठी केंद्राचा पुरेपूर वापर करा, असे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांना दिले गेले आहेत। महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित आहे। फडणवीसांच्या जम्बो मंत्रिमंडळाची सध्या चर्चा रंगली आहे। भाजपकडनं 21 कॅबिनेट, 12 राज्यमंत्रीपद, शिवसेनेला 13 कॅबिनेट, 9 राज्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीला 10 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रीपद मिळतील, अशी माहिती मिळते। रोहित पाटलांनी आज आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीसांना मिश्किल टोला लगावला। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं रोहित पाटील म्हणाले। जसं पहिल्या बाकावरच्या वकिलाकडे तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलाकडे लक्ष ठेवा। तुम्ही आम्हा विरोधकांना गोड मानून कारभार करा, असं म्हणत त्यांनी नार्वेकरांवरतीही टिप्पणी केली। राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमतानं निवड करण्यात आली। विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होताच आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना काहीसं डिवचलं। ज्या अध्यक्षांची आज निवड झाली आहे त्यांनी घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत केली होती, अशी टीका आदित्य यांनी केली। दरम्यान नार्वेकरांनी निकाल असा काही दिला की सुप्रीम कोर्टालाही निर्णय देता आला नाही। एक न्यायाधीश घरी सुद्धा गेले, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलंय। राहुल नार्वेकर सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष आहेत। निष्णात वकील अध्यक्षपदी विराजमान झाल्याचा आनंद आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या। तर राहुल नार्वेकरांच्या कामाचं अजित पवार यांनीही कौतुक केलं। विरोधकांनी नार्वेकरांवरती पातळी सोडून टीका केली, पण टीका झाली तरी नार्वेकरांनी न डगमगता निर्णय दिला। नार्वेकरांची फेरनिवड त्यांच्या कामाची पोचपावती आहे, असं अजितदादा म्हणाले। विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांच्या ईव्हीएमवरच्या आरोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। नाना पटोले 208 मतांनी निवडून आले। जर ईव्हीएमचा घोटाळा असता तर तुम्ही इथे नसता, असं एकनाथ शिंदे म्हणाले। दरम्यान आता उपमुख्यमंत्री 1 आणि उपमुख्यमंत्री 2 असे नंबर द्यावे लागतील। जनतेच्या मतांवरती हा हास्यकल्लोळ असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं। फडणवीसांनी आमचे नाना पटोले असा उल्लेख केल्यावर सभागृहात लगेचच आमचे आमचे असं म्हणत चर्चा रंगली। यावर आम्ही राजकीय विरोधक असलो तरी नाना आपले मित्र आहेत, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक नेते संपर्कात आहेत। खासदार आणि आमदार आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, असा मोठा दावा अमोल मिटकरींनी केलाय। तर जयंत पाटील आले तर बाल मित्रमंडळच शरद पवारांसोबत राहील, असा टोलाही मिटकरींनी लगावलाय। बेळगाव प्रश्नी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलंय। बेळगाव आणि कारवार प्रश्नी मराठी माणसांना न्याय द्यावा, बेळगाव कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव आणावा, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। बेळगावातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तसंच कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी सरकारचा निषेध नोंदवला। भारतातही बांगलादेशप्रमाणे मुस्लिमांवरती अत्याचार सुरू आहेत, असा आरोप सपाचे आमदार अबू आझमींनी केलाय। तर अशा गोष्टी रोखायला हव्यात, असेही आझमी म्हणाले। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनींवरती वक्फ बोर्डानं दावा ठोकला। तशा नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा आता लातूरमधल्या घटनेबाबत ट्विट केलंय। तर लातूरमध्ये कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीवरती दावा केला नाही, अशी माहिती वक्फ बोर्डाचे अधिकारी अब्दुल सोहेल यांच्या वतीनं देण्यात आली आहे। तसंच शेतकऱ्यांना सुद्धा नोटीस पाठवलेली नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशाला जळगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। दरम्यान त्यांना पक्षात घेताना पक्ष नेतृत्वाला स्थानिक नेत्यांचं मत विचारात घ्यावं लागेल,
अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या वतीने देण्यात आली आहे. गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादी पक्षात घेऊ नये अशा तीव्र भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यात अशी माहिती संजय पवारांकडून दिली जाते. तर या भावना मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींना कळवू अशी माहिती संजय पवार यांच्या वतीने देण्यात आली. सुषमा अंधारे यांनी 2 नेत्यांवरती गंभीर आरोप केले. बोगस औषध पुरवठा केल्याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधारेंची आहे. तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीला कार्यकर्त्यांनी साकडं घातलं. यावेळी आरती करत प्रार्थना करण्यात आली. अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी मळद गावातनं दौऱ्याला सुरुवात केली. जय पवार बारामती तालुक्यातल्या मळद, नीरावागस, पिंपळी, काटेवाडी या गावांचा आभार दौरा करतात. निवडणुकीत मतांसाठी निकषांविना पैसे दिले. सरकार आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहे. पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का, हा सवाल संजय राऊतांनी विचारला. बहिणींना दिलेले पैसे आता परत घेऊ नका असा टोलाही त्यांनी लगावलाय. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नाहीत, अर्जांची छाननी करण्याचा निर्णय नाही असं स्पष्टीकरण अदिती तटकरेंच्या वतीने देण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड झाली आहे. 11 डिसेंबरपासून पुढच्या 3 वर्षांपर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. तर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपुष्टात येतोय. राज्यपाल पदाचं आमिष दाखवत तामिळनाडूच्या एका शास्त्रज्ञाला तब्बल 5 कोटींचा गंडा घातला गेला. दरम्यान नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेनं नागपूरमधल्या एका आरोपीला अटक केली आहे. मतमोजणीच्या दिवशीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी झाली असल्याची माहिती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा अशी पडताळणी करण्याची तरतूद नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशातील पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव साताऱ्यामधल्या कोळीवाडीत करण्यात आला. ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संभाजीनगरच्या कन्नडमध्ये गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीकडनं 1,68,000चा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नागपूरमध्ये हॉलमार्किंगसाठी आलेल्या ग्राहकाकडनं हातचलाखीनं 180 ग्रॅम सोनं लंपास करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या लखनौमधनं आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय. भाईंदर पश्चिममध्ये नागरिकांनी मातीनं भरलेले चक्क 100 डंपर रोखले. या डंपरमुळे चांगला रस्ता मातीमय झालाय. त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय असं म्हणत नागरिकांनी रस्त्यावरती उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मीरा भाईंदर मेट्रो कारशेडसाठी 1,406 झाडं हटवली जाणार आहेत. दरम्यान यापैकी 832 झाडांची कत्तल केली जाणार असून 574 झाडांची दुसऱ्या ठिकाणी लागवड केली जाईल अशी माहिती आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांना महानगरपालिकेनं वापरासाठी भाडेतत्वावरती दिलेल्या 22 इमारतींचं भाडं पोलिसांनी थकवलंय. पोलिसांनी पालिकेचे 7,55,12,00,000 रुपयांचं भाडं देणं बाकी आहे. पुण्यातील घोरपडीमधील ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवत 2 व्यक्तींनी दुकानामध्ये दरोडा टाकला. या घटनेमध्ये दुकानदार किरकोळ जखमी झालाय. दरम्यान मुंढवा पोलिसांकडून घटनेबद्दलचा अधिक तपास सुरू आहे. पुण्यातल्या मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक झाली आहे. पुण्यासह मुंबईतल्या जैन मंदिरात चोरट्याकडनं चोरी करण्यात आली होती. दरम्यान स्वारगेट पोलिसांनी मुंबईच्या गोरेगावमधल्या चोरट्याला अटक केली आहे. डहाणूच्या कासा बाजारपेठेत 4 दुकानांचं शटर फोडून चोरी झाली. दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे. यंदा कापसाच्या दरात सातत्यानं घसरण सुरू आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो क्विंटल कापूस घरातच पडू नये. त्यामुळे कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. रब्बी हंगामात अमरावतीमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभऱ्याची लागवड केली आहे. दरम्यान हरभरा पिकामध्ये बैलजोडीच्या माध्यमातून डवरणी करत आंतर मशागतीचं काम वेगानं सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याबरोबरच करडईची सुद्धा शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे करडईवरती बुरशीजन्य मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये फटका बसू शकतो. नाफेडकडनं बाजारात खरेदीसाठी आणला जाणारा कांदा हा उन्हाळी कांदा नसून तो लाल कांदा आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केलाय. त्यामुळे नाफेडचे कांदा खरेदी प्रकरण पुन्हा एकदा वादात सापडलंय.
वाशिम जिल्ह्यातल्या बाजारामध्ये नवीन तूर येण्यासाठी अवघा 1 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना तुरीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र दिसतंय. तुरीच्या दरात 1 ते 1,500 रुपयांची घसरण झाली आहे. शासनानं सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची परवड होते. धाराशिवमध्ये खरेदी केंद्र सुरू होऊन महिना लोटला तरी 19 खरेदी केंद्रांवरती केवळ 50,000 क्विंटलच खरेदी पूर्ण झाली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी शेतकरी प्रामुख्यानं सूर्यफूल, करडई, तीळ, जवस आणि भुईमूग अशा तेलवर्गीय पिकांचं उत्पन्न घ्यायचे. पण यातून फारसं उत्पादन घ्यायचे. मात्र यातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी या तेलवर्गीय पिकांकडे आता पाठ फिरवल्याचं दिसतंय. स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमधनं जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आलाय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल होतात. चिपळूण नगर परिषदेनं अनेक इमारतींना धोकादायक म्हणून नोटीस दिली आहे आणि सील केलंय. मात्र खुद्द चिपळूण नगर परिषदेचीच इमारत धोकादायक अवस्थेत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जयंत जाधव यांनी तक्रार नोंदवली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांची मोठी गैरसोय होते. लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांना अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल सोशल इम्पॅक्ट लीडर अवॉर्ड प्रदान केला गेला आहे. खासदार पदावरती असताना केलेल्या विविध सामाजिक कामांबद्दल त्यांचा गौरव होतोय. हिंगोली नगर परिषदेकडनं मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय झालाय. दरम्यान ही करवाढ मागे घेण्याची मागणी व्यापारी महासंघानं केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे. धाराशिवमध्ये गांधी विद्या मंदिर इथल्या 32 विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाल्यामुळे खळबळ माजली. या विद्यार्थ्यांना सकाळी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. दरम्यान ही बाब लक्षात येताच आरोग्य खात्यानं तातडीनं तपास सुरू केला. सांगलीच्या कुपवाड ते लक्ष्मी मंदिर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आरोग्याच्या रस्त्यावरच्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या जात आहेत. प्रशासनाने या समस्येची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सध्या जत्रा सुरू आहे. मात्र या जत्रांमध्ये जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसंच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जळगाव शहर वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत. वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी 100 पेक्षा अधिक दुचाकी जप्त केल्या. जळगावमध्ये दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावरती कारवाई करण्यात आली आहे. शहरातले विविध क्लासेस आणि महाविद्यालयाच्या बाहेर ही कारवाई झाली आहे. अकोल्यामध्ये 2 मण्यार सापांची झुंज पाहून नागरिक भयभीत झाले. तात्काळ सर्पमित्रांना बोलावून या दोनही सापांना नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं. सोलापूर शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 2 पोलीस निरीक्षक आणि 7 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले जात आहेत. सोलापूर शहरातील मनपाच्या 11 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. गैरव्यवहार टाळण्यासाठी पालिका प्रशासनानं ही खबरदारी घेतली आहे. मनमाड आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका आठवड्यानंतर थंडीनं कमबॅक केलंय. निफाडचा पारा 6.7 अंशांवरती आलाय. त्यामुळे गावागावात शेकोट्या पेटू लागल्यात. जव्हारमधील पतंगशहा कुटीर रुग्णालयात आज आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं होतं. या शिबिरामध्ये पालघरचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी रुग्णांची तपासणी केली. काही रुग्णांच्या हाताला त्यांनी प्लास्टर सुद्धा करून दिलं. लातूरमध्ये आजपासून 13 डिसेंबरपर्यंत होमगार्ड वर्धापन दिन साजरा केला जाईल. याचाच एक भाग म्हणून होमगार्डच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि प्रशासकीय इमारत सोबतच परिसरातली स्वच्छता करत वर्धापन दिनाची सुरुवात झाली. जळगावमध्ये माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान यावेळी शहीद सैनिकांच्या परिवारांना मे महिन्यापूर्वी भूखंड वाटप करण्याचा निर्णय झालाय. वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 108 एसटी बसेसचा वापर केला गेला होता. दरम्यान यातून परिवहन महामंडळाला 24 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. राज्यामध्ये वाघांची संख्या वाढली आहे आणि विदर्भात सर्वाधिक वाघ असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये 444 इतकी वाघांची संख्या असून विदर्भात 395 वाघ आहेत. संसदेमध्ये ही आकडेवारी जाहीर केली गेली. सिंधुदुर्गामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान यावेळी कारगिल युद्धातल्या सैनिकांना सन्मानित केलं गेलं। बिहारचे राज्यपाल डॉक्टर राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक कोकणचा तिरुपती अशी ओळख असलेल्या वेंगुर्ले आरवली इथल्या श्रीदेव वेतोबा आणि सातेरी देवीचं दर्शन घेतलं। देवस्थानच्या अध्यक्षांकडून राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश विदेशातल्या पर्यटकांची गर्दी होते। लेणी परिसरात विद्यार्थ्यांच्या सहलींची सुद्धा मोठी रेलचेल पाहायला मिळते। बीडच्या श्री क्षेत्र दत्त मंदिर कोल्हारवाडीमध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। 7 दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवाचा शोभायात्रेनं प्रारंभ झालाय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं होतं। सप्ताह सोहळ्यादरम्यान नरहरी झिरवळ आणि इंदुरीकर महाराज यांनी फुगडीचा फेर धरला। याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। जळगावमध्ये महापालिकेचा नगररचना सहाय्यकाला 15,000ची लाच घेताना अटक झाली। जळगावच्या लाचलुचपत खात्याकडून ही कारवाई करण्यात आली। उल्हासनगरच्या अशोक अनिल थिएटर बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निदर्शनं झाली। छत्रपती संभाजी महाराज चित्रपट न प्रदर्शित केल्यामुळे मनसे आक्रमक झाली। जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपनं निषेध मोर्चा काढला। महापालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचं नाव समोर आलं होतं। दरम्यान महाजन यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात शरद पवारांचा पक्ष आक्रमक झाला। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात ठाकरेंच्या पक्षानं आज सिंधुदुर्गात निषेध नोंदवला। सरकारनं कारवाई करायला हवी। शेजारील माजी राष्ट्रपतींचं संरक्षण आपण करतोय, पण तिथल्या हिंदूंचं आपण संरक्षण करू शकत नाही, ही खेदाची बाब आहे अशी टीका वैभव नाईक यांनी केली। धाराशिवमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। मेडिकल बिल, निवृत्ती वेतन अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। बीडच्या तहसील कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। स्वस्त धान्य दुकानांवरती निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना याच धान्याची खिचडी शिजवून भेट म्हणून दिली।